ऐसी अक्षरे ऑडिओ अंक. कथा चिमण्या. लेखन ग्रेस. निवेदन महेश लिमये. या वेळेला मी इरेला पेटलो होतो. वेळ लागलं तरी बेहत्तर, पण एकाही चिमणीला मी घरात येऊ देणार नव्हतो. वेळ लागणार नाही तर आणखी काय होईल? चिमण्यांवर पाळत ठेवण्याचं काम म्हणजे काही साधं प्रकरण नाही. आत्तापर्यंत मी त्यांच्याकडे कानाडोळा केला होता. कारण स्पष्ट आहे, त्यांच्या संबंधीच्या मला बिलगून असलेल्या काव्यमय कल्पनांमुळे. परंतु या खेपेला त्यांनी आपला मोर्चा वळवला तो थेट माझ्या ऑइल पेंटवाल्या फोटोकडेच. मुख्य म्हणजे हा माझा फोटो मला अतिशय प्रिय आहे. क्षणाक्षणाला चिमणा चिमणीचा जोडीनी प्रवेश, सोबत प्रतिसाद देणाऱ्या 2-4 सोबतिणी, शिवाय जीवाला पिसाळून टाकणारा त्यांचा तो चिवचिवाट, तो वेगळाच. गवताच्या काड्या, कापसाचे लहान मोठे तंबू, कागदाचे कपटे आदींचा नाजूक प्रपंच त्यांनी माझ्या डोक्यावर थाटायला सुरुवात केली होती. आत्ता पावे तो माझी बहुतेक पुस्तकं, बाहुल्या, फ्लॉवर पॉट्स आदींचाच त्यांनी उपयोग केला होता. म्हणून मी त्यांचा उपद्रव लक्षातच घेतला नव्हता. पण आत्ताचा त्यांचा पवित्रा मला माझ्या विरुद्ध कट केल्याप्रमाणे वाटत होता. ऑइल पेंटवाल्या फोटोच्या संदर्भात मला तटस्थ राहणं अशक्य होतं. पहिल्यांदा मी दारं खिडक्या बंद करून बसलो. फक्त तावदानांवर त्यांच्या चोचींचे आवाज उमटू लागले. त्यांनी मी अस्वस्थ झालो. शिवाय दारं खिडक्या बंद केल्यामुळे गुदमरल्यासारखं वाटायला लागलं. मग मी व्हेंटिलेटर्स उघडले. आमच्या घराचे व्हेंटिलेटर्स थेट व्हिक्टोरियन एजमधले आहेत. लँडलॉर्ड लंडनला वगैरे जाऊन आले म्हणून घराची ही शोभा. थोड्याच वेळात अगदी माझ्या नाकासमोरून एक चिमणी भुरदिशी उडून गेली. पंखाच्या फडफडीतून गळलेले धुळीचे कण माझ्या सर्वांगावर आणि नाकाला झोंबलेली दुर्गंधी यामुळे मी अगदी कासावीस झालो. एक निळ्या रंगाचा कापडाचा तुकडा तिनं आपल्या नवीन घरट्यात म्हणजे माझ्या डोक्यावर ठेवून दिला. आता काय करावं? पुन्हा दारखिडक्या उघडल्या आणि हातात काठी फिरवून त्यांच्या पाळतीवर बसलो. त्या येताना दिसल्या की मी काठी फिरवून त्यांना पिटाळून लावत असे. कंटाळा आला. असं किती वेळ करणार? मग फोटोंवरचं त्यांचं घरकुलच निपटून काढलं. बाहेर चिमण्यांचा आक्रोश ऐकू येत होता. त्या दिवशी पुन्हा मात्र त्या माझ्या फोटोकडे फिरकल्या नाहीत. मी पण निश्चिंत झालो. संध्याकाळी बाळू वैद्य आला. त्याचं आयुष्य लष्करात गेलेलं. चिमण्यांच्या उपद्रवाची कथा मी त्याला निवेदन केली. अगदी मी सुद्धा त्यांच्या त्रासाने हैराण झालो होतो. बाळू म्हणाला, मग काय केले म्हणतोस? एअरगन घेऊन दारात बसलो. 10-5 चिमण्या खल्लास केल्या. पुढच्यांची आवक थांबली. बाळूच्या पराक्रमाने मी शहारलो. हे म्हणजे चिमण्यांचा खून वगैरे फारच होतं. दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच चिमण्यांनी मोडलेलं घरकुल बांधण्याचा परिपाठ सुरू केला. आता यांची सोय कशी लावावी या विवंचनेत मला चटकन एक गोष्ट आठवली. चिमण्यांची घरटी उपटून अंगणात जाळली म्हणजे त्या वास्तूत त्या पुन्हा येतच नाहीत. एवढा साधा उपाय आपल्याला ठाऊक असूनही नेमका त्यावेळी आठवला नाही. म्हणून मी स्वतःवरच चरफडलो. ऐन दुपारी त्यांनी अर्धवट रचलेलं घरटं मी उपटून काढलं आणि खुशाल अंगणात आणून पेटवून दिलं. उंजळभर वाळलेलं गवत जळायला कितीसा वेळ लागणार? दुसऱ्या दिवशी एकही चिमणी घरात नाही. एका जीवघेण्या कटकटीतून मुक्त झाल्याचा आनंद मला दिसला. थोड्या वेळात मात्र मीच अस्वस्थ होत असल्याची जाणीव मला होऊ लागली. चिमण्या अंगणात नाहीत, घरात नाहीत म्हणजे काय? तेवढ्यात कुत्र्याच्या रडण्याचा आवाज माझ्या कानावर आला. मी चरकलो. त्यांचं घरकुल आपण पेटवून दिलं म्हणून आपल्यावर त्यांनी बहिष्कार तर टाकला नाही ना? माणसांनी टाकलेले बहिष्कार मी समजू शकतो. मी ते पचवलेतही. पण चिमण्यांनी टाकलेला बहिष्कार पान खाऊन तोंडावर थुंकण्यासारखा वाटला मला. माणसांच्या संस्कृतीत निर्दयतेचंही पश्चात्तापाने नव्हे, क्षमा केल्यानं परिमार्जन होऊ शकतं. प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या जीवनक्रमात अशी एखादी सोय नसेल का?
संतापाच्या भरात गवताच्या निर्जीव काड्या पेटवताना मला काहीच वाटलं नाही. घर उद्ध्वस्त केल्याची, जाळल्याची कल्पना मात्र आता माझा पाठलाग करू लागली. काडी काडीनं रचलेलं घरटं जाळून टाकणं आणि एअरगननं चिमण्यांचे खून पाडणं, यातल्या करवऱ्यातली भेदाची सीमारेषाच मला दिसेना. अजूनही झोपेच्या वेळी छोट्या मंडळींना चिवकाऊची गोष्ट सांगताना माझे शब्द निसरडे होतात. माझ्यातल्या विसंगतीनं मला कुरतडायला सुरुवात केली. माझ्या अंगणात चिमण्यांची किलबिल. हळू पाय टाका, भुर्र उडून जातील. इथं माझ्या गळ्याला कोरड पडली. पायांच्या आवाजानं उडून जाणारे पक्षी नव्हे, बालगोपालांच्या किलबिलाटानं उसळणाऱ्या एका घराचं प्रतिबिंब माझ्या डोळ्यावर तरंगू लागलं. आणि मी चिमण्यांच्या घराला आग लावली होती. धानाईसाशी कवडा खेळणाऱ्या चक्रधरांची कथुली मला आठवली. त्याच वंशातल्या एका घरकुलाची मी वाताहात लावली होती. समोर औदुंबर दिसत होता. त्याच्या कानात वाऱ्यानं गुणगुणलेल्या ओळी मला इथं मोठ्यांदी ऐकू येऊ लागल्या. तृणकोटरात चिमण्यांची शाळा, घेऊनी निजला औदुंबर. चिमण्यांनी आपल्या अंगणात, आपल्या घरात यायलाच पाहिजे. त्यांचा बहिष्कार कल्पनाच असह्य होती. मी हातात मूठभर तांदूळ घेऊन अंगणात टाकले, पण शुकशुकाट. एकही चिमणी आली नाही. कमालीचा अस्वस्थ झालो. त्यांना घरटी बांधायला सुलभ जावं म्हणून माझ्या फोटोवर खरड्याचा एक डबाही ठेवून दिला. चिमण्या नाहीत. याच महापुरुषानं आपलं घरटं उद्ध्वस्त केलं हे कदाचित त्या विसरल्या नसतील, म्हणून माझा फोटोच मी तिथून हलवला. कुठून तरी चिवचिव आवाज आला. सगळ्या शक्ती एकवटून मी उभा राहिलो. एक अनोळखी चिमणी माझ्या दारात उभी होती. क्षणभरच. आणि चिमण्यांचा एक कळप झंझावातासारखा आला आणि तिलाही आपल्यात गुंडाळून माझ्याच दारावरून उडून गेला.